नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आमच्या गावातला जो राखणदार आहे त्याचे मला आधी किस्से माहीत नव्हते. माझ्या बाजूवाल्याने मला किस्से हे सांगितलेले. एक जर झालेला काय माहिती आहे, त्या लोकांनी आमच्या बाजूला कांबळे करून राहतात, तर त्यांनी मला एक किस्सा सांगितलेला. त्यांनी लाईट, मागच्या दरवाजाची जी लाईट होती ना, ती बंद करायला ते विसरलेले होते. आणि ते लाईट बंद करण्यात त्यांनी जोरात ना अराऊंड 2.5-3 तो बोलला मला, ओमकार असेल, असं जोरदार आपण थाप मारतो असं जोरात धाडधाड धडधड करून हे केलेलं. सगळे घाबरल्याने उठले. मला कोण काय असेल, बघितलं तर कोण नाही. परत झोपले लाईट चालूच ठेवून थोडं, आणि परत मग ना जोरात बँग केलं कोणीतरी दरवाजावर. तेव्हा मग ना काकीला आणि काकांना कळलं. माझा तो होता ना बाजूला, त्याला एवढं आयडिया नाही आली, पण काकी आणि काकाला नंतर कळलं. मग त्यांनी लाईट बंद केली आणि तो एक इन्सिडेंट झाला. दुसरा काय इन्सिडेंट माहिती आहे, हा आत्ता मे महिन्यातला आहे. आमच्या गावात एकाचं लग्न होतं. तर काय आलं, तेच जे कांबळे आहेत ना, त्यांचे हे आलेले, जावई आलेले. आणि त्या बहिणी ज्या आहेत ना, म्हणजे त्या आम्ही पण बहीणच म्हणलो, त्या सगळ्या त्या लग्नात होत्या मुलांबरोबर आणि हळदीला होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं की ओमकार तुला, मी त्याला विचारलं, अरे हे असं असं, परत आत्ता गणपतीत मी विचारलेलं त्याला हे सगळं बोलणं, की अरे तूही मला सांगितलेलं आत्ता म्हणा परत काय झालं आहे काय. तेव्हा त्यांनी मला ही स्टोरी सांगितली की ओमकार, आत्ता मे महिन्यातली ही गोष्ट 2025मधली, की ते लग्नात सगळे फॅमिलीवाले होते. आणि हा जो जावई होता तो त्याच्या वाईफला आणि मुलांना आणायला खाली जस्ट उतरत होता. तर आमचं कसं आहे, इकडे आमचं घर, नंतर अजून एक घर आणि अजून एक घर. तर तो इकडून मधल्या घरातून तो खाली उतरत आमच्या अंगणात जस्ट आले. आणि त्यांना विदिन अ सेकंड, फक्त बोलला तो ओमकार, हार्डली 2 to 3 सेकंडसाठी लाईट गेली. पूर्ण शांत. DJ वाजत होता, सगळं वाजत होतं, लाईट गेली, पूर्ण टोटल शांत झालं, आवाज एकही नाही. आणि ना हातात मशाल घेऊन असं असं फटफट फटफट चालत चालत व्हाईट त्याच्यात कोणतरी असं जाताना त्यांना दिसलं. तिथल्या तिथे त्यांना आमच्या अंगणात ते आले आणि त्यांना दिसलं ना जसं, तसं त्यांना तिथल्या तिथे घाम फुटला, ताप आला आणि तसे ते वरती आले. आणि त्यांनी मग सांगितलं ताईला की असं असं मला दिसलं. विदिन अ सेकंड, असं कोण पण जाईल तसं पटकन फास्टमध्ये नाही झालं, असं विदिन अ सेकंड असं गेलेलं. सेम असायच ना, माझा मामा जिथे कामाला आहे ना, त्याचाही एक इन्सिडेंट झालेला होता. ते कुठे आहे? सँटाक्रूजला आहे. मी नाव नाही घेईन, पण सँटाक्रूजला फेमस आहे. मी तुला नंतर सांगेन कोणती आहे ती. तो जिथे कामाला, त्याला मी त्या दिवशीच मी गेलेलो ना, तेव्हा मी असंच बोलता बोलता आमचा विषय निघाला. तेव्हा त्याने मला सांगितलेलं की तो ना त्याचा मित्र होता गणेश करून, तो काम करत होता लायब्ररीत. आणि लायब्ररी ना तिकडची हॉन्टेड आहे. हां. आणि त्याला असं फील झालं की कोणतरी टाईप करते, टाईपरायटरने कोणतरी टाईप करते कधीपासून. हा बोलतो काय रात्रीचे टाईप करत आहेत हे ते. आणि नंतर तो बोलतो अरे जरा हळू कर, आवाज खूप येतो. आणि करत होते काम, तरी टक 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 करून काम चालूच होतं. नंतर लास्टला मामू आला. त्याला काय वाटलं, माझा मामा आणि त्याचा एक मित्र आहे जो मागे बसून टाईप करतात असं. मामाने बाहेर आला आणि मामाने बाहेरून त्याला हाक मारली की अरे चल जायचं आहे घरी. सर ही वॉज लाईक, तुम्ही लोक इकडे आहात? बोललं हां. मागे बघितलं तर मागे कोण नाही. सरळ तो उठला, बाहेर आला आणि निघाला. आणि नंतर मामाला आणि सगळ्यांना सांगितलं एक असं असं हे जो इन्सिडेंट आहे तो झाला. सेम त्याच लायब्ररीत ना मामा होता आणि मामाचा एक फ्रेंड होता. ते लोक काहीतरी काम करत होते रात्रीचेच, आणि दरवाजा बंद होता लायब्ररीचा. त्यांना लिटरली कळून त्या बाहेर ना असं कोणतरी चालतंय ना, असं लिटरली त्यांना असं चालताना दिसलं सावलीसोबत. असं आपण कोल्हापुरी घालून चालतो ना, असा आवाज येत होता. मामू बोलला, आणि असं फेरी मारतंय कोणतरी, आणि लिटरली सावलीत. मामा बोलला माझी हिंमतच नाही होत होती मी त्या दरवाजाकडे जाऊ. तेव्हा मग तो आवाज आणि बंद झाला. तेव्हा मग मी ओमकार निघालो आणि मी आलो घरी. मी बोललो मामू तुला माहिती आहे ती जागा हॉन्टेड आहे, मग तू का थांबतो? बोला अरे कामासाठी थांबावं लागतं. पण फेमस जागा आहे ती, सँटाक्रूजमध्ये वाकोल्याजवळच आहे ती जागा, मी तुला सांगेन नंतर.
तो एक इन्सिडेंट झालेला होता. आणि तू शेवटची स्टोरी मला वाटतं तू नायगावची कोणती तरी स्टोरी सांगणार आहे. हां, नायगावची एक इन्सिडेंट असा होता की लॉकडाऊन नंतरचा होता तो. एक म्हणजे हायवेचा होता तो. तुला माहिती आहे नायगावला ट्रेनचा एक ट्रॅक आहे, म्हणजे असा क्रॉस होतो फ्रॉम पनवेलवरनं तो ट्रॅक येतो. तिकडे हा घडलेला इन्सिडेंट होता. आणि तिथे काय झालं माहिती आहे की हे माझे भावाचे मित्र आहेत ना, ज्याचं लग्न होतं, पण मी तुला बोललो विरारवाला भाऊ, ते दोघे बाईकने येत होते. आणि अचानक असं त्यांना वाटलं कोणतरी समोर आहे, आलं पटकन असं, म्हणून त्यांनी ब्रेक मारला आणि ते पडले ना लिटरली. तर त्यांना म्हणजे उठायला जमलं नव्हतं. बाईकवरून ते पडले तर घासलं पूर्ण त्यांना. असं सावली आली आणि काय आलं काय माहिती, त्याला बाईक चालवणाऱ्याला कळलं नाही आणि मागे बसल्यावर तो मोबाईलमध्ये होता म्हणून त्यालाही कळलं नाही. तो उठले आणि मग पहिलं स्वतःला, नंतर त्यांनी सगळं हे केलं, नीट केलं. आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांनी बाईकवर बसले, बाईक सुरू करतात, बाईक सुरूच नाही होत होती. मागून मग दुसरा एक बाईकवाला आला आणि त्याने विचारलं काय झालं तुम्हाला, तर बोलले माहीत नाही, अचानक एक कोणतरी आलं याला दिसलं म्हणून यांनी ब्रेक मारायला गेला, असं वाटलं आम्ही धडकलो आहे. पण बघतोय उठल्यावर तर कोण नव्हतं. उठल्यावर पडल्यावर उठून आपण बघतो ना कोण आहे काय, कोण पडलं, अख्ख्या त्या हायवेवरती कोणच नाही, लिटरली कोण नव्हतं. तो बोलला आम्ही आता बाईक सुरू करतो तर आमची बाईक सुरू होत नाही. तो माणूस सरळ बोलला जसे आहात ना चला, त्याने टो दिली बाईकला आणि घेऊन गेला थोडं पुढे घेऊन गेला. आणि त्याने सांगितलं कधीही काय झालं ना या जागेवर ना थांबू नका, त्या जागेवरती हे असे इन्सिडेंट खूप घडतात. आणि तुम्हाला दिसून असं कधी कोण पटकन दिसून येतं की असं क्रॉस करतं आणि आपल्याला धडकायला होतं. असं तो एक इन्सिडेंट त्यांनी सांगितलेला. आणि एक वसई फोर्टवालं पण होतं मला वाटतं. वसई फोर्टला ना आम्ही सगळे नाईट आऊटला गेलेलो. विरारला नाही, नालासोपाऱ्याला नाईट आऊट करत होतो मित्राच्या घरी. आणि त्यातला एक फ्रेंड होता ना, तो स्मोक करायचा. तर ते दोघे जण गेले 220 घेऊन. आम्ही बोललेलो कशाला जातो आहे, तो नाही मला स्मोक पाहिजे. आणि तुला माहिती आहे स्मोकर लोकांचे तलप आली तर ते काही करतात. ते लोक शोधत त्या साईडला गेलेले. त्यांना सांगितले एकाने तिथे मिळेल, तिथे सायकलवाला असतो करून ते लोक तिथे गेले. त्या साईडला फिरत त्यांना भेटली सिगरेट पिऊन ते लोक येत होते. आणि येताना ना ह्याला बाईक चालवताना ह्याला मिररमध्ये 20च्या दिसलं मागेहून कोणतरी बाई आहे. हा पटकन वळून त्याला सांगायला, म्हणजे बघितलं आणि पटकन परत तो बाईक चालवतो आणि ह्याला सांगायला मागच्याला गेला. तेवढ्यात त्याने बघितलं बाजूला तेवढ्याच स्पीडवर ती बाई धावते, लिटरली धावते. तो बोलतो ओमकार मी बाईक पळवली, कशी पळवली. आणि आम्ही बोलतो हे लोक सिगरेट घ्यायला गेले ती मस्करी करतायत, आलेच नाही. ते डायरेक्टली ते लोक दोघे देवाचं नाव घेऊन डायरेक्टली घरात पोचले दोघे. तो मित्र होता ना, तो पण बोला मी तेरेही घर पे रहता हूँ. आणि त्याला ताप भरला लिटरली. आणि मग मी फोन केला, मी आणि माझ्या मित्राने की फोन केला, म्हणलो कुठे आहात तुम्ही, हे उचललं नाही यांनी पहिले. नंतर मग परत फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही घरी आलो आहे माझ्या. बोला अरे घरी का गेलात, बोला आम्ही तुला नंतर सांगतो. आणि दुसरा होता जो चालू, त्याला लिटरली तापात तो फणफणायला लागला. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी गेलो त्यांच्या, म्हणलं काय झालं बघूया. तेव्हा त्याने आम्हाला हे सगळं घडलेल्या गोष्टी सांगितल्या. आणि तो बोलतो ओमकार लिटरली ती बाई ना असं चेहरा पूर्ण जळलेला, असं केस असे विचित्र असे होते असं. आणि ती लिटरली आमच्या बाईकच्या आणि मागच्याला दिसत नव्हते. हा पुढचा जो बाईक चालवतो तो बोलतो तुला दिसते का, हा बोलतो मला कोण नाही दिसत आहे काय, म्हणजे शिव्या घालवतो त्याला, काय क्यू इतने रात को चुद्या मारणार. तो लिटरली तो असं बोलला पागल है क्या, टाइम देख और ये रास्ता ऑलरेडी हॉन्टेड और तू ये सब मुझे बता रहा है. आणि बोलतो मुझे दिख रहा है भाई, मुझे दिख रहा है, मैं बघा रहा हूँ, देख कुछ रहेगा तो. आणि त्यांनी पळवत लिटरली 1.5 आठवडा तो तापात होता. नंतर मग देवाचं आणि त्यांनी केलं बहुतेक, वेरू साऊथ इंडियन होता, देवाचा आणि त्यांनी अंगारा आणि काहीतरी केलं आणि मग तो जरा झाला शांत. असं आहे. तो एक त्याच्याबरोबर जो घडलेला ना तो इन्सिडेंट त्यांनी सांगितलेला. असं आहे. यांनी असे सगळे किस्से झालेले होते लाईफमध्ये. मजा आली भाई. मला तुला कसं वाटलं? जाम मस्त वाटलं. आणि माझा फर्स्ट पॉडकास्ट होता. सो आणि मला म्हणजे तुझे जे पण व्हिडिओज आहेत म्हणजे मोस्ट ऑफ मी सगळे बघतोच. जे आता लोणावळ्याची स्टोरी तुम्ही रिसेंटली तीही मी बघतो आहे, हाफपेक्षा जास्त झालेली.
तर तीही मी बघितली. म्हणजे मी कोणत्या आणि माझा भाऊ आहे स्वराज करून, तुला मी बोललो, तो आलेला. त्यांनी एक किस्सा सांगितलेला बघ तुला, की तो रात्रीचा चालत येत होता, त्यांनी हुडी घातलेली होती आणि त्याला असं खेचलं गेलेलं. तर ते जे घर होतं ना, ते माझ्या आजीचं घर होतं. जी माझी आजी ऑफ झाली ना, मी तुला सांगेल, ते माझ्या आजीचंच घर आहे. हां, तर त्याच्या थ्रू मी तुझा पॉडकास्ट बघायला लागलो. आणि ॲक्च्युली तुझा जे कन्सेप्ट आणि सगळे जे स्टोरीज असतात तुमचे मस्त. थँक्यू बाई, थँक्यू सो मच. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.